राजेश निकुंभ सर, या ठिकाणी विनंती करेल राजेश निकुंभ सर पंचमंडळ सेक्रेटरी, या स्पर्धेचे सहाय्यक पंचप्रमुख तसेच नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उत्कृष्ट पंच आमचे मित्र शाकीरभाई शेख, संयोजन समितीचे सदस्य शाकीरभाई शेख, आपलं या ठिकाणी सरचे स्वागत करण्यात येत आहे. संयोजन समितीचे सदस्य समता क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू अनिल भाऊ साळवे, आपण व्यासपीठावर यायचे. आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत करण्यात आहे. अनिल भाऊ साळवे या स्पर्धेला प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्यांनी आपली जबाबदारी पार पाडली त्याचे संयोजन समितीचे असे संतोष भाऊ खरे, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन पंच, ज्येष्ठ खेळाडू मनमाडबाई संतोष भाऊ खरे, आपण व्यासपीठावर यायचे. आयोजन समितीच्या वतीने आपले या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. सम्राट क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू संजय कारडक, प्रमुख कार्यवाह नवनाथजी लोखंडे, आपण व्यासपीठावर यायचे. हिंगोली जिल्हा प्रमुख कार्यवाह नवनाथ लोखंडे सर, आपल्या या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने विनंती करेल. लोखंडे सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा. गणेश हडपे कामगार नेते, ज्युनियर इन्स्टिट्यूट खजिनदार, आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. उदय क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू सुनील बच्चा, आपण व्यासपीठावर यायचे. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. या ठिकाणी जिल्हा उपप्रमुख नितीन भाऊ सानप उपस्थित झाले. त्यांच्या क्रीडा सरचे स्वागत. या ठिकाणी अतिशय चांगल्या स्पर्धा संपन्न होत असताना या स्पर्धेला एका उच्च स्थानावर आणण्याचे काम सर्व
कार्यकर्त्यांनी केलं. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आदरणीय राजा पगारे आणि मोहनअण्णा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा पार पडत असताना अशोक क्रीडा मंडळाच्या वतीने या दोघांचाही सत्कार करण्यात येत आहे. अशोक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कुमारी मुली किशोरी मुली दोन्ही संघाला पहिला फुका पिंपरी चिंचवड पुणे विरुद्ध नाशिक शहर नाशिक आणि पिंपरी चिंचवड पुणे दोन्ही संघाला खेळण्याकरता संतोष भाऊ सानप यांचं स्वागत आणि सत्कार अशोक गरुड यांनी करायचे. संतोष भाऊ सानप अंतिम फेरीच्या सामन्याकरता मुलींकरता पहिला फुका नाशिक शहर विरुद्ध पिंपरी चिंचवड दोन्ही संघांनी तयार करायचं. टीमचं नाव सांगितलं तर सांग. स्पर्धा संपन्न होत आहेत. असे सर्वांचे लाडके नांदगाव तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार सन्माननीय सुहास कांदे यांचं आगमन होत आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण सुहास कांदे यांचं स्वागत करूया. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सौभाग्यवती अंजुमताई कांदे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. अशोक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अशोक गरुड आपण मोहनअण्णा गायकवाड आणि राजा पगारे यांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आपल्या मंडळाच्या वतीने. बसा खाली बसा. नांदगाव तालुका महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप तसेच शहर प्रमुख संगीताताई बाबू तालुका संघटक नगमाजी मिर्झा यांचं स्वागत आणि सत्कार मी विनंती करेल श्रद्धाताई जोशी यांनी करायचंय. या ठिकाणी मनमाडबाईचे ज्येष्ठ खेळाडू पंकज भाऊ पगारे ग्रामीण पोलीस पंकज भाऊ पगारे यांचं स्वागत राजा पगारे यांनी करायचंय. मनमाडबाईचे ज्येष्ठ खेळाडू मैंने मारा इसको. विद्याताई जगताप संगीताताई बागुल माजी नगराध्यक्ष आमचे मित्र बबलू पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. योगेश बबलू पाटील आपण व्यासपीठावर यायचंय. सायनाथ भाऊ गिडगे तालुका प्रमुख माजी नगराध्यक्ष सायनाथ भाऊ गिडगे आपण देखील व्यासपीठावर यायचंय. माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ शिरसाट आपण देखील व्यासपीठावर यायचंय. सर्व मान्यवर सन्मान सचिन दराडे सचिन दरमुडे यांचं देखील या ठिकाणी सरस स्वागत.
काल मामू दे बाई आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश भाऊ शिंदे आपण व्यासपीठावरून बसण्याची कृपा करायची आहे. आकाश भाऊ शिंदे क्रीडांगणात फक्त स्वयंसेवक राहतील, बाकी बाहेर या बरं प्लीज. भूषण दरगुडे, चेतन पगारे आपण स्टेजवर यायचं, आपल्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मनमाड बॉईज भूषण दरगुडे, चेतन पगारे. जिल्हा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आजच्या या क्रीडा नगरीमध्ये खास करून खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू, नाशिक जिल्ह्याची शान आकाश भाऊ शिंदे उपस्थित झालेले आहेत. मी आयोजन समितीच्या वतीने त्यांचं स्वागत आणि सत्कार सन्माननीय कार्यसम्राट आमदार सुहास कांदे, राजाभाऊ पगारे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती अंजुमताई कांदे यांच्या शुभ हस्ते आकाश भाऊ शिंदे यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहेत. मनमाड नगरीमध्ये त्यांचं संपूर्ण नांदगाव तालुका आणि मनमाड शहराच्या वतीने आकाश भाऊ शिंदे यांचं स्वागत आणि सत्कार सन्माननीय कार्यसम्राट आमदार सुहास कांदे करतील. कृपया प्रेक्षकांनी आकाश भाऊ शिंदेचं टाळ्याच्या गणगणात स्वागत करायचं आहे. भारत का कैप्टन सर्व सन्माननीय व्यासपीठ, प्रेक्षक आणि खेळाडू त्या ठिकाणी महत्वपूर्ण सत्कार संपन्न होत आहे. या स्पर्धा गेल्या 5 दिवसापासून ज्या सुरू आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धा पार पाडण्याचं जर खऱ्या अर्थाने श्रेय द्यायचं तर राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. असे सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहेत. काही लोक जन्म घेतात एखाद्या कार्यासाठी, असं कार्य ते त्यांच्या हातूनच पार पडू शकतं. असे सर्व राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यकर्ते आहेत. जसं काही लोक म्हणतात म्हणून सोन्यात चमचा घेऊन जन्माला आला तो श्रीमंत असतो, पण हे असे कार्यकर्ते जन्माचा रक्त कबड्डी घेऊन आलेले आणि म्हणून कबड्डीचं वारं कुठे असलं ते तिथं असलेच पाहिजे. असे आमचे आदरणीय निरनाथ धांडी सर
त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय. मीनानाथ धांजी सर, या तिन्ही स्पर्धेला मीनानाथ धांजी सरांचं फार मोठं योगदान मनमाडकरांना लाभलं आहे. धन्यवाद धांजी सर. यानंतर राज्य असोसिएशनचे ज्येष्ठ पंच जे आम्हाला लाभले पंचप्रमुख म्हणून ते सन्माननीय बाळकृष्ण उबाळे, ठाणे जिल्हा. आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. सन्माननीय व्यासपीठ मान्य स्वसन्न कांदे, स्व अंजुमताई कांदे, राजा पगारे, त्याचबरोबर मयूर बोरसे, मोहनअण्णा गायकवाड या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या या ठिकाणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आम्ही सत्कार करीत आहोत. सन्मान्य बाळकृष्ण उबाळे, ठाणे. या ठिकाणी मी सन्मान्य कार्यसम्राट आमदार स्वसन्न कांदे यांचं लक्ष वेधतो एका गोष्टीकडे. या स्पर्धा पार पडत असताना सर्व काम करतच असतात, सर्व कार्यकर्ते काम करतात, पण त्याच्यापैकी एखादा कार्यकर्ता असा असतो की जो सर्वांपेक्षा वेगळा असतो आणि अधिकाधिक त्याचं तन मन धनाने जे योगदान देतो तो कार्यकर्ता सत्काराचा भुकेला नसतो, नावाचा भुकेला नसतो. असा एक कार्यकर्ता आमच्या मनमाड नगरीमध्ये आहे. तो समता क्रीडा मंडळाचा ज्येष्ठ खेळाडू रहमान शेख. रहमान शेख यांनी गेल्या 15 दिवसापासून जी कामगिरी बजावली ती आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा बजावू शकत नाही. सर्व आघाडीवर तो यशस्वी कार्यकर्ता ठरला असा आमचा पंच ज्येष्ठ कबड्डीपटू रहमान शेख याचं स्वागत आणि सत्कार मी आयोजन समितीच्या वतीने विनंती करत आदरणीय अण्णासाहेबांना तर त्यांनी रहमान शेख याचं कौतुक करायचं. मी विनंती करेन सन्माननीय आमदार साहेबांना. अगदी महत्वाची व्यवस्था असते ती सुरक्षा व्यवस्था व सफाई व्यवस्था. सुरक्षा व्यवस्था म्हणून श्री बंगाळे सर, मनमाड पोलीस स्टेशन यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. श्री बंगाळे सर यांचा सत्कार आयोजन समितीच्या वतीने करण्यात येईल. श्री बंगाळे सर तसेच मनमाड नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष कामगार श्री राजेंद्र धिंगाण दुसरा पुकार यांनी देखील या स्पर्धेसाठी फार महत्वाची भूमिका राबवलेली आहे. राजेंद्र धिंगाण. विराज सर 1 मिनिट. अंतिम सामना महिलांचा पिंपरी चिंचवड विरुद्ध नाशिक शहर या दोन्ही संघांना खेळण्यासाठी दुसरा पुकार. नाशिक सर कुठं बोलले रे अजिंक्य? शांत होत, एकदम शांत होत. यानंतर अगदी महत्वाचा सत्कार जो आमच्या तांत्रिक समितीमध्ये राहून गेला होता, मी क्षमा मागतो. अगदी तांत्रिक समितीची प्रमुख जबाबदारी ज्यांनी 5 दिवस सम्राट क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू श्री जॉर्ज स्वामी यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचे. श्री जॉर्ज स्वामी.
पुणे जिल्हा कोच खुर्चीवर बसा. राणे सर खुर्चीवर बसा प्लीज.